पाणी जिरवा बंधारा फोडणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे बोला। पाणी अडवा पाणी जिरवा बंधारा फोडणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। पाणी जिरवा बंधारे फोडण्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे। आपण जर पहिली एक पाटील नुसतं अरे गोपाल मागील काळाचा जर विचार केला तर पाऊसमान कमी झाल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भासली होती। धरण साठा तर अतिशय तळाला जाऊन पोहोचलेला होता। यंदा मात्र सुदैवाने चांगला पाऊस झालेला आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साठे होऊ लागलेले आहेत। एकीकडे असं चित्र असताना शासन पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवते आहे आणि एकीकडे या ठिकाणी आपण बघू शकतो की जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या पिंपरी उतराण गावाच्या परिसरामध्ये आहोत। बोरी नदीवरतीचा हा केटीवेअर बंधारा आहे आणि या बंधाऱ्याला या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने फोडल्याचा आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि ज्यांनी फोडला असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता या परिसरातल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। या बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी परिसरातले शेतकरी एकत्र या ठिकाणी आलेले आहेत। आपण प्रत्यक्ष या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत। दादा नक्की काय घटना आहे? दादा माझे नाव प्रकाश धनराज पाटील, मी पिंपरी या गावाचा रहिवासी असून आमच्या शेतीसाठी या नदीत शासनाने पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून केटीवेअर बंधारा दिलेला आहे। तरी शासनाने देवाच्या कृपेने सध्या पाऊस चांगला झाल्यामुळे आमच्या नदीला पाणी आल्यामुळे केटीवेअर भरण्याच्या अवस्थेत आहे। परंतु त्या केटीवेअरमध्ये नदीवर पुलाचं काम असल्या कारणाने त्या ठिकाणी कामात अडचण आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी ठेकेदारांनी पुलाला कामाला अडचण आल्यामुळे या बंधाऱ्याला काहीतरी पाणी काढून नवीन आपलं काम सुरुवात होईल या उद्देशाने बंधाऱ्याच्या ठिकाणी JCBच्या सहाय्याने त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे। तरी हे काम सध्या थांबवून त्या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी व शेतकऱ्यांना त्याचं जीवनमान पूर्ण या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होईल व त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर असल्यामुळे सध्या तरी हे काम थांबवून शेतकऱ्यांना पाण्याचा उपभोग झाल्यानंतर उन्हाळ्यात हे काम पूर्ववत सुरू करावं। तरी सध्या हे बंधाऱ्याला कुठल्याही तोडताडाचा असा विषय न होण्याचा शासनाने त्याकडे लक्ष द्यावी व ही दुरुस्ती परत शासनाने या बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी लक्ष द्यावं व ज्यांनी याच्या पुढे असं बंधाऱ्याचं नुकसान झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एवढंच आमचं म्हणणं आहे। बाबा या ठिकाणी तुम्ही म्हणता की हा बंधारा तोडण्याचा कधी प्रयत्न झाला, तुम्ही काही ग्रामस्थांनी विरोध केला का त्याला? जे जवळचे नदी काठाचे शेतकरी ज्यांचं शेतावर ते काम करत असताना त्यांनी ते मशीन पाहिल्यावर त्या ठिकाणी आले। त्यांनी त्या मशीनवाल्यांना ठेकेदारांना काही माहिती केली किंवा फोन दिलेला असेल तर त्याद्वारे त्यांनी सर्वांना मेसेज पाठवून की हे नुकसान होईल सर्व शेतकऱ्यांचं, पाणी गेल्यावर पाणी राहणार नाही, शेतीचं कुठलंही बागायत होणार नाही या ठिकाणी। तर त्यांना विरोध न करता विनंती करून या बंधारा तुम्ही तोडू नका, 2-4 महिन्यानंतर उशिरा काम झालं तरी चालेल परंतु शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। ठेकेदार कोण आहे या ठिकाणचा? ठेकेदार गिराशे साहेब म्हणून आहेत, मला काही पूर्ण नाव सांगता येईल पण गिराशे म्हणून आहेत, मला एवढं माहिती आहे। तुम्ही त्यांना काही सांगितलं का या संदर्भामध्ये, काही चर्चा केली? नाही, सर्व शेतकऱ्यांनी मिळून त्यांना विनंती करणार आहेत की याच्या पुढे असं नुकसान करू नका। नियमानुसार आहे का बंधारा तोडणं किंवा नाही, बंधारा तोडणं नियमानुसार तर शासनाच्या विरोधात काम आहे ते। शासनाने असं काही कुठलंही काही त्यांना काही परवानगी असल्यास त्यांनी शेतकऱ्यांना दाखवावी एवढी विनंती आहे। बरोबर। अजूनही काही शेतकरी, तुम्ही काय सांगाल? सदर जो बंधारा आहे तो सरकारच्या शासकीय पैशातून झालेला आहे
आणि बंधाऱ्याचं काम पूर्णपणे व्यवस्थित झालं असून त्यात तोडण्याची कुठलीही गरज नाही किंवा त्याला तोडून काम पूर्ण करावे हे शासनाच्या नियमात बसत नाही. आणि विना परवानगी कुठलीही परवानगी नसताना बंधाऱ्याला ठेकेदारांमार्फत अचानकपणे येऊन तोडणं हे बेकायदेशीर आहे. यानुसार या ठेकेदारांवर कारवाई व्हावी हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. काय नुकसान होईल या ठिकाणचं जर पाणी निघून गेलं तर? साधारणतः जर हा बंधाऱ्यातलं पाणी काढलं तर या ठिकाणी बरेच गाव आहे, जसे मुंदाणे, सोके, इकडचा टोळीचा भाग आहे, उंदीरखेडे आहे, नागेश्वर हा एक देवस्थान आहे. इथं पाण्याचा मोठा प्रश्न होईल, कारण आज या पाण्यामुळे लाखो शेतकरी इथं जगताय. हे पाणी आहे म्हणून आज शेतकरी बागायती पीक घेऊ शकताय ना. हे जर आज पाणी काढलं गेलं तर आज आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. इथं गुरढोरण्यासाठी त्याच्यासाठी या पाण्याचा खूप काही उपयोग आहे. आज जो काही शेतकरी इकडचा सुखी जगतोय तो या पाण्यामुळे जगतोय आणि या बंधाऱ्याचा तोडण्यामुळे आज आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा निर्माण होईल. आमच्यावर उपासमारीची पाळी येईल, अन्यथा आम्हाला आत्महत्या कराशिवाय पर्याय राहणार नाही या शेतात. या ठिकाणी तुम्ही म्हणता की बंधारा तोडण्याचा प्रयत्न झाला, हे गाळे तर मात्र पूर्वीपासूनच दिसत आहेत पाणी? नाही, हे या ठिकाणी पाट्या होत्या. हे अचानकपणे जेव्हा कधी इकडं शेतकरी नसता यायचं, पाट्या काढायचं आणि बंधाऱ्याचं तोडण्याचं काम करायचं. काल लक्षात आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला, पण अंतर खूप असल्यामुळे इकडच्या इकडं ते पोहून गेले, त्याच्यामुळे त्यांना काही पकडू शकलो नाही. पण आमची एकच विनंती आहे शासनामार्फत, ठेकेदारही शासनाला माहिती असेल, तोडणारही माहिती असा की कारण शासकीयच काम आहे, त्या कामानिमित्त शासनाने वैयक्तिक लक्ष घालून या ठेकेदारांवर कारवाई करावी अशीच आमची मागणी. आता तुम्ही पाणी अडवण्याचा प्रयत्न करणार पाट्याला? पाणी अडवावंच लागेल, कारण पाणी नाही अडवलं तर आमचं पुढचा प्रश्न उद्भवतो ना, आम्हाला पाणी राहणार नाही. त्यामुळे आम्ही पूर्वरत जसा बंधारा होता तसं आता आम्ही स्वखर्चातून आमच्या मेहनतीतनं पाणी अडवणार आहे. कोण आहे ठेकेदार या ठिकाणी? ठेकेदार या ठिकाणी गिरासे बंधू म्हणून सांगताय, एक गिरासे बंधू आहेत इथले जे स्थानिक, तसं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, पण अन्यथा त्यांनी पुढे असं बेकायदेशीर काम करू नये हीच आमची विनंती आहे. तर हे होते शेतकरी. आपण बातचीत केलेली आहे शेतकऱ्यांशी. ह्या बंधाऱ्यातनं जर पाणी निघून गेलं तर या ठिकाणच्या शेकडो शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर कोणी या बंधाऱ्यातनं पाणी काढून नेण्याचा किंवा बेकायदेशीररित्या हा बंधारा तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.